जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली। वराड परिसरात लग्नाचे वराड घेऊन जाणाऱ्या क्रूझर वाहनाचा भीषण अपघात झाला। या अपघातात नववधूसह तिघांचा जागीच मृत्यू झाला। या अपघातात अन्य 6 जण गंभीर जखमी झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार हे वराड गुजरातमधील वापी येथून अकोल्याच्या दिशेने जात होते। धरणगाव तालुक्यातील वराडजवळ क्रूझर वाहनाचे पुढचे चाक अचानक निखळले। वाहन वेगात असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि ही क्रूझर समोरील ट्रॅकला जोरदार धडकली। ही धडक इतकी भीषण होती की ती ट्रकला जाऊन धडकली। अक्षरशः त्या क्रूझरचा चक्काचूर झाला। या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये नववधूचा समावेश असल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे। पूजा रवी वागळकर असं मृत पावलेल्या नववधूचं नाव आहे, तर दत्तू भागवत आणि जगदीश वागळकर यांचाही या अपघातात मृत्यू झाला। या अपघातात 6 जण गंभीर जखमी झाले असून त्यात एका लहान बालकाचा देखील समावेश आहे। या बालकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे। सर्व जखमींना तातडीने जळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। अकोला येथील रहिवासी पूजा रवी पूजा हिचा विवाह नुकताच गुजरात राज्यातील वापी येथे संपन्न झाला होता। लग्नानंतर पहिल्यांदाच ती आपल्या नातेवाईकांचा माहेरी अकोल्याला परतत होती। संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण होते, मात्र नियतीला काही वेगळंच मान्य होतं आणि मग बुधवारी 29 एप्रिल रोजी सकाळी ही क्रूझर गाडी धरणगाव तालुक्यातील वराड गावाजवळून जात असताना अचानक गाडीचे चाक निखळले। वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडीचा हा भीषण अपघात झाला। ट्रकला जाऊन ती जोरदार धडक झाली आणि या अपघातात मग अक्षरशः जे नवरी होती तिचा सुद्धा मृत्यू झालेला आहे।